आपल्या स्वामी भक्तांना स्वामी महाराजांचं नाम म्हणजे सर्वतोपाय उपाय असतो आणि परमोच्च आनंदाचा सुद्धा क्षण असतो. हे नाम आपल्याला सदोदित तारून घेऊन जात असतं. कुठल्याही अडीअडचणीच्या वेळेला आपण स्वामी महाराजांचं नाम घेतो. कुठच्याही संकट प्रसंगी सुद्धा आपण स्वामी महाराजांचं नाम घेतो. आणि अशातच कुठेतरी आपल्याला येऊन सांगणं की बाबा रे, महाराजांचं नाव घेऊन तुला त्रास होईल बरं, आता याच्या पुढे महाराजांचं नाव घेणं योग्य नाहीये, आपल्याला कसं वाटेल? होय भक्तगण, असाच एक विषय आज मी तुमच्या पुढे घेऊन आलेलो आहे. आणि त्याच्यामध्ये सद्ग्रस्ताचं असं म्हणणं आहे की स्वामी महाराजांचं, साईबाबांचं आणि शेगावच्या गजानन महाराजांचं नाव घेणं हे त्रासदायक ठरू शकतं. स्वामी कृपेने ही बोलत सेवाणी, नभे माझी करणी बोलवया. स्वामी सूत म्हणे स्वामीची कथा, कृपा बळे वार्ता बोलतसे. नमस्कार भक्त मंडळी, आपल्या मुखामध्ये स्वामी समर्थ महाराजांचं नाम अखंडित असतं. कुठल्याही कार्याचा प्रारंभ करतेवेळी आपल्याला गणपती बाप्पाच्या बरोबरने आपण स्वामी महाराजांचं नाव सुद्धा घेतो. आणि ह्या नामावरती आपला इतकी श्रद्धा आणि आपला इतका विश्वास आहे का हे नाम सतुतीत आपल्याला तारून घेऊन जात असतं, अशी आपली खात्री सुद्धा आहे. आणि अशातच तुमच्या पुढे असा काहीतरी विषय यावा की स्वामी समर्थ महाराजांचं नाव घेऊन तुला त्रास होईल असं जर तुम्हाला कोणी सांगितलं तर तुम्हाला कसं वाटेल? विषय तसा जुना आहे, साधारण 20-25 वर्ष जुना आहे. मुंबईच्या गुरुदेव श्री स्वामीसूत महाराजांनी स्थापन केलेल्या कांदेवाडीच्या मठामध्ये स्वामी महाराजांचा अखंड नामस्मरण सप्ताह चालला होता. असंख्य भक्त मंडळी तिथे नामसप्त्याचा आनंद घेत होती. दिवस रात्र 8 दिवस 24 तास तिथे नामसप्ताह चालतो. आणि अशातच तिथले एकूण गर्दी पाहता बाहेर भरपूर दुकानं थाटली जातात. आणि अशातच तेव्हा तिथे सनातन संस्थेचं दुकान होतं. त्या दुकानामध्ये त्या संस्थेने प्रकाशित केलेली सगळी पुस्तकं त्यांनी ठेवली होती. जयंतराव बालाजी आठवले यांनी स्थापन केलेली संस्था, मुळात सनातन धर्माचा प्रचार करण्यासाठी ही संस्था त्यांनी स्थापन केली असं त्यांचं म्हणणं आहे. कार्य खूप छान करतायत. पण एवढं सगळं चांगल्या गोष्टी करत असताना एखादं गालबोट लावणं स्वतःच्याच हाताने हे कशाला म्हणतात, हा विषय आज इथे आपण बोलणार आहोत. भक्तमंडळी, या स्टॉलवरचं एक छोटीशी एक पुस्तिका आहे, नाम संकीर्तन योग. ती पुस्तिका मी विकत घेतली. आणि या नाम संकीर्तन योग या पुस्तिकेमध्ये एका ठिकाणी असं लिहिलेलं आहे, अगदी चक्क लिहिलेलं आहे, ते मी तुम्हाला वाचूनच दाखवतो. जयंतराव आठवलेंनी संकलन केलेल्या या पुस्तिकेमध्ये ते असं म्हणतायत, स्वामी समर्थ महाराज, साईनाथ महाराज आणि शेगावचे गजानन महाराज व इतर काही संत यांच्या नावाचा जप का करू नये? ते असं म्हणतात की कोणत्याही संताच्या, स्वतःच्या किंवा इतर कोणाच्याही संताच्या नावाचा जप करायला सांगितला नाही. कारण त्यांचा जन्म किंवा त्यांचं अवतारीकरण एका विशिष्ट कार्यापुरतं झालेलं असतं. आणि हे कार्य त्यांच्या हातून जेव्हा घडतं तेव्हा त्यांना नाईलाजास्तवच आपला अवतार समाप्ती करावी लागते. जन्म, अस्तित्व आणि मृत्यूच्या नियमांमुळे संतांची शक्ती केवळ काही वर्ष म्हणजे मर्यादित काळासाठी टिकते. म्हणून ते आपल्या आव्हानाला प्रतिसाद देऊ शकत नाहीत. पुढे ते असं म्हणतात, संतांचा जन्म एका विशिष्ट कार्यासाठी होतो. त्यासाठी त्यांच्याकडे प्रगट शक्ती असते. संतांचे नाव जपल्याने त्या प्रगट शक्तीमुळे व्यक्तीला त्रासच होऊ शकतो. या सनातन संस्थेची हे सर्व जयंत आठवलेंचं हे मत आहे. आणि ते त्याने अगदी परखडपणे कसलाही विचार न करता या नाम संकीर्तन योग या पुस्तिकेमध्ये त्यांनी ते स्पष्टपणे मांडलेलं आहे. आता विषय स्वामी भक्तांचा, साईनाथांच्या भक्तांच्या आणि शेगावच्या गजानन महाराजांच्या भक्तांचा आहे. जयंतरावांनी ते कसलाच काही विचार केला नाही. जे काय त्यांना वाटलं ते त्यांनी सरळ त्याच्यामध्ये लिहून टाकलं. पण आता आपण स्वामी भक्त, साईनाथ भक्त आणि गजानन महाराजांच्या भक्तांनी विचार करण्यासारखा आहे. या संस्थेचा आपण निषेध करायचा की नाही हा विचार करायचा आपल्याला. मी तर या जयंतरावांच्या म्हणण्याचा पूर्णतः निषेध करतो. कारण माझं वैयक्तिक म्हणणं असं आहे की माझे सद्गुरू, माझे गुरुदेव स्वामीसूत महाराज आणि स्वामी समर्थ संप्रदायातील आनंदनाथ महाराज सुद्धा
तसे शेगावच्या गजानन महाराजांच्या संप्रदायातले किंवा साईनाथ महाराजांचे काही भक्त सुद्धा यांनी त्यांचे नावं घ्यायला लोकांना सांगितलेली आहेत आणि ते नाम नेहमी तरणोपाय म्हणूनच ठरलेलं आहे आपल्याला. मग अशा वेळेला जयंतराव जे काय लिहितात त्यांनी समस्त भक्त मंडळांची मन कलुषित होत नाहीयेत का? त्यांच्या भावना दुखवल्या जात नाहीयेत का? पण हे सगळं काय करून ही पुस्तिका किंवा ही पुस्तकं स्वामी समर्थ महाराजांचा अखंड नामसप्ताह जिथे चाललेला आहे तिथे जाऊन विकायची आणि ती मुकाट्याने आपण बघत राहायचं का? त्याला कुठल्या पद्धतीने त्याला विरोध करू नये, त्याला निषेध करू नये, हे कोणी सांगितलंय? स्वामी समर्थ महाराज आपलं आराध्य दैवत आहे, परब्रह्म परमेश्वर आहेत आणि आपल्याला आज भीतीस्तोवर याही पुढे त्यांचं नामच तरत राहिलेलं आणि तरत राहणार. जयंतराव आठवलेंच्या विद्वत्तेच्या बद्दल मला काही म्हणणं नाहीये, त्या वाटेला मला जायचं पण नाहीये. त्यांच्या ज्ञानाच्या बद्दल सुद्धा मला कुठच्याच पद्धतीची शंका नाहीये. पण त्यांचं हे म्हणणं नेमकं काय आहे हे त्यांना प्रत्यक्ष भेटून ऑन कॅमेरा विचारायची माझी इच्छा होती. तशी मी प्रयत्न सुद्धा केले, पण त्यांच्या आजूबाजूच्या गोतावळ्यांनी मला त्यांच्यापर्यंत जाऊन पोचूच दिलं नाही. पण जयंतराव, एक गोष्टीची मात्र तुम्हाला मी विनंती करतो, तुमचं म्हणणं काही असू द्या, तुमचं संकलन काही असू द्या, पण जेव्हा तुम्ही एखाद्या विभूतीला संत म्हणून उल्लेख करता आणि त्या विभूतीचं नाव घेणंच त्रासदायक ठरू शकतं असं तुमचं म्हणणं आहे, ठाम मत आहे, म्हणून तुम्ही तसंच छापलेलं आहे. मग त्या विभूतीच्या स्थानाच्या बाहेर तुमची दुकानं कशाला मांडावी? त्यांच्या भक्तांना आहे आणि शेगावच्या गजानन महाराजांच्या भक्तांचा सुद्धा आहे. तुमच्या आराध्य दैवताला, तुमच्या आराध्य परमेश्वराला जर अशी कोणी नावं ठेवली आणि त्यांचं नाम घेऊनच आपल्याला त्रास होत जर ठामपणे छापून ती पुस्तकं तुमच्या स्थानाबाहेर जर विकायला जर ती माणसं उभी राहिली तर तुम्ही सहन करणार का? त्याचा तुम्ही कुठच्याही पद्धतीने निषेध करणार नाही आहेत का? विषय गांभीर्याने घेतलात तर त्याच्याकडे गांभीर्याने तुम्ही बघाल आणि खरोखर हा विषय अगदी गांभीर्याने घेण्यासारखा आहे का? म्हणून आपल्या परब्रह्म परमेश्वराला कोणी काही म्हणावं आणि आपण सहन करावं, त्यांची दुकानं आपल्या स्थानाच्या बाहेर मांडायला त्यांना मुभा द्यावी आणि आपल्या परब्रह्म आपल्या परमेश्वराचा अपप्रचार का करून द्यावा? हा सुद्धा आपल्या भक्तीचा एक भाग आहे. आज गप्प राहिला तर ते तुम्ही मान्य केल्यासारखं होईल आणि हे सगळं मान्य करून तुम्हाला मुकाट्याने स्वामी आणि मी आपल्याला काय करायचे महाराज भक्ती असं बनवून जर तुम्हाला या गोष्टी करायचं असेल तर विषय तुमचाच आहे. श्री स्वामीराज माऊली परिवाराने समस्त स्वामी भक्तांच्या वतीने मात्र हा जयंतराव आठवलेंच्या या पुस्तिकेचा निषेध करतो. जयंतराव आठवलेंनी त्यांच्या या म्हणण्याचं उत्तर द्यावं आणि जर असा त्रास होत असेल तर तुमची दुकानं त्या विभूतींच्या स्थानाबाहेर तुम्ही मांडावीत का? विषय तुमचा आहे, महाराजांच्या भक्तांचा आहे. यावर भक्तांना तुमचं मत काय ते सांगा. सनातन संस्थेला आपण निषेध करायचा का? तशा पद्धतीची त्यांनी जर दुकानं थाटली असतील आपण ती त्यांना थाटून द्यावीत का? तसंच जर चालू देत राहाल तर मात्र ती वेळ लांब नाहीये की अशी काही आणखीन माणसं उपटतील जी आपल्या महाराजांच्या विरोधामध्ये काय महाराजांच्या मठाबाहेर विक्रीला ठेवतील. तेव्हा सतर्क व्हा, जागे व्हा. अशी पुस्तकं आपल्या मठाबाहेर विक्रीला तुम्ही कुठच्याही पद्धतीने मुभा देऊ नका आणि त्यांना सुद्धा विचार असं तुमचं म्हणणं का आहे. स्वामी भक्त जयंतराव आठवलेंना विनंती करतो. त्यापर्यंत समस्त स्वामी भक्तांना सुद्धा त्यांच्या या पुस्तिकेचा निषेध करावा अशी विनंती करतो. कारण स्वामी महाराजांचं नाम हे आपल्याला संबंध आयुष्यभर आपल्या तारतच राहिलेलं आहे. मोठमोठ्या संकटातून या नामानेच आपली सुटका केलेली आहे. या नामामुळे आज भीतीस्तोवर आपण तरले गेलेलो आहोत. त्या भक्तावर खऱ्या अर्थाने विचार करा. हे सहन करावं की नाही करावं तर काय नेमकं आपण काय त्याच्यावरती करावं हा सुद्धा विचार करा. जास्ती काय या विषयावरती बोलत नाही. कधी कुठे जर सनातन प्रभातांची दुकानं थाटलेली दिसली तर त्यांच्याकडचं नामसंकीर्तन ते पुस्तक घेऊन ते वाचा मात्र. ते बघा, छोटीशी पुस्तिका आहे, त्याच्यात तुम्हाला ते आढळेल. शांत बसून चालणार नाही, काहीतरी करायला हवं. श्री स्वामी समर्थ.
स्वामी देई हेची दान नित्य चरणाचे दर्शन, चरणाचे दर्शन, नित्य चरणाचे दर्शन. मज नको धन दारा तुझ्या चरणी द्यावा थारा, चरणी द्यावा थारा, तुझ्या चरणी द्यावा थारा. मज ठेवावे भिकारी सुखे करीन चाकरी, सुखे करीन चाकरी. तुझे नाम माझी जोड मुखी राहो तेची गोड, राहो तेची गोड, मुखी राहो तेची गोड. स्वामी देई हेची दान नित्य चरणाचे दर्शन, चरणाचे दर्शन, नित्य चरणाचे दर्शन. तुझ्या चरणी माझा माथा ऐसे करी दीनानाथा, ऐसे करी दीनानाथा. तुझ्या नामी लागो छंद मज द्यावे दासपद, द्यावे दासपद, मज द्यावे दासपद. स्वामी देई हेची दान नित्य चरणाचे दर्शन, चरणांचे दर्शन, नित्य चरणांचे दर्शन. सुत मागे हेची दान, सुत मागे हेची दान. तुझ्या चरणी होऊलीन, तुझ्या चरणी होऊलीन. स्वामी देई हेची दान नित्य चरणांचे दर्शन, चरणांचे दर्शन, नित्य चरणांचे दर्शन. मज नको धन दारा तुझ्या चरणी द्यावा थारा, चरणी द्यावा थारा, तुझ्या चरणी द्यावा थारा. स्वामी देई हेची दान नित्य चरणांचे दर्शन, चरणांचे दर्शन, नित्य चरणांचे दर्शन. स्वामी देई हेची दान, स्वामी देई हेची दान, स्वामी देई हेची दान.